निघतो. कुठं? आमचं एक लिटिल सिक्रेट आहे. कसलं सिक्रेट आहे तुमचं? चल. काय जायचंय ना लॉंग ड्राईव्हला? निसर्गाच्या जवळ जास्त चांगला अभ्यास होईल. तू बाबा घेऊन जाईल काय तुमचं सिक्रेट बिक्रेट? चल बाय. हो बरोबर ठेवलेत बोलू तर. पाहिलं पाहिलं पाहिलं. आपल्याला नाही रे, तू तिला पाहिलंस का? तिने फुलं उचलली टाकली नाहीयेत. लाईन क्लिअर आहे बस. फुलं काय टवटवीत दिसतात राव आज. हो राव. काय बोललास रे? काय वाईट बोलला? बरं होतं बोलला तो. टवटवीत फुलांना टवटवीत बोलणार नाही तर काय कोमेजलेली बोलणार काय? हे बघ जास्ती शहाणपणा मारू नकोस हा. मला तरी फुलं खूप आवडली. मग चल जाऊया फुलं वेचायला खडक वाचल्याला. काय खडक कसं जायचं तुला? जायचं का तुला? हा ए चल. काय रे येशील पुन्हा इकडे? नाही ताई. हा इकडे आलास ना पुन्हा हात पाय गळ्यात टाकेन तुझ्या. चल चल इकडनं. थँक्यू माया. युअर वेलकम रेनू. काळजी घे. बरं येते. तू ओ तर तुझा प्लॅन होता हे सगळं. फसला रे तुझा प्लॅन. पण तुझ्या मित्राला मारही खावा लागला रे. सॉरी. जिला तू गुंड म्हणून पाठवलं होतंस माझ्याकडे. इतक्या थराला कसं काय जाऊ शकतो रे तू? तुला काय वाटलं तू त्याला पाठवशील आणि मग तू हिरो म्हणून मला वाचवायला येशील आणि सगळं ठीक होईल का? मग मी तुला भाव वगैरे देईल आणि मग सगळं झालं. अच्छा म्हणजे इतक्या दिवसांपासून ही फुलं तू तू पाठवत होतास, तू ठेवत होता. नको आहेत मला तुझी ही फुलं नको आहेत मला. अजूनही खोटं बोलतोय. लाज वाटत असेल ना तर परत तोंड नको दाखवू आपलं. मॅम मॅम ऍक्च्युली मी तुम्हाला आता तिथे बघितलं. तुम्ही त्या मुलाला मारलत ना सुरुवातीला. मला खूप भारी वाटलं मॅम. मी खरंच इम्प्रेस झाले. सॉरी मी मैत्री व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट माया. हॅलो. हे खूप भारी मॅम. हे कसं केलं तुम्ही? कसं केलं असं विचार नकोस. मी का केलं ते असं विचार. का? रस्त्यावर पिसळलेली कुत्री मोकाट फिरतात. त्याचं काय करतो आपण? काय करतो?
आपण पकडतो आणि पिंजऱ्यात टाकतो. तसंच पिसळलेली पुरुष माणसं रस्त्यावर मोकाट फिरतात आणि पिंजर कोणाला टाकतात? कोणाला? बाई माणसांना. साच्यात घरात आपल्याला आपलं रक्षण करता यायलाच पाहिजे. काय? हा. आपल्याला आपलं रक्षण करता यायलाच पाहिजे. चल हो की बाजूला. चल मार्गी लवकर इथे. मार जोरात मार. पावर कम ऑन किक वरती. अगं काय करते? काय खाऊन नाही आली काय? पंच पंच आणि किक मार लवकर. मार लवकर. पंच पंच मार पंच मार. किक अप अप मोर मोर पावर पावर. पंच पंच मार पंच मार. पंच पंच किक पंच पंच किक. बोला आज काय दिसलं? अरे आज ना एकदम भारी दिसलं. म्हणजे मी ना असे कराटेचे कपडे घातले होते, समोर विटा ठेवल्या होत्या, माझी नजर विटांवर होती आणि मग खटॅक. हात मोडला? नाही रे, विटा मोडल्या, ते पण एका फटक्यात. वा. पण काय ना, असं करत जाऊ नको. ते जे करतात ना ते खूप शिकलेले असतात. तू असं करशील हातबीत मोडून घेशील. माहितीये, मी विटेवर हात मारेन आणि मोडून घेणार. सॉरी विटा. मी तू ये ना मला भेटायला. काय माझ्यावर प्रात्यक्षिक करायचं काय? बघ माझी हाड आहेत, ते काही विटा नाहीत तुझ्या मातीच्या, कळलं का? मी मला तुझी खूप आठवण येते, खूप म्हणजे खूप. माझी येते का त्या मिस्टर 89%ची? त्याची आठवण येत असते तर त्याला नसतं का केला फोन? करेक्ट. पण आज काय, आज रविवार आहे ना, मी घरीच थांबतो. तूच ये ना इकडे त्यापेक्षा. ओके, मग मी स्वप्नातून जागी होते, चहा घेते, ब्रेकफास्ट करते, आंघोळ करते, हे सगळं पटापट करते आणि मग येते. ओके. अच्छा, म्हणजे तू रात्रीच येणार डायरेक्ट आता? तू घ्यायला आलास तर लवकर येऊ शकेन. बर, बघू. नाही, तुझ्या आजूबाजूला कोणी आहे का? नाही. मला उठी उठी कर ना. कर ना प्लीज, नाही तर मी उठणार नाही. एक मिनिट. उठा उठा, चला सकाळ झाली, उठा. उठलं का बाळ? हे बघ सूर्य आलाय डोक्यावर. चिमण्या कशा ओरडतात, चिव 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 चिव. उठलं का बाळ? उठलं का माझं बब्बुडे सोनू? उठली? उठलीस? उठली? उठ 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 बाळा, उठ उठ. हो, उठलं. बाय बाय. मी असं पण वागतो, कळलं ना लोकांना? फार वाट लागणार माझी. गुड बॉय. एक नंबर क्लीन करायची हा गाडी. कस्टमरची एक पण तक्रार नाही आली पाहिजे. काय हे बरोबर नाही रे, अन्याय हा. म्हणजे तू प्रेम करायचं आणि आम्हाला फ्रीडम नको काय? आणि प्रेम तर दूरची गोष्ट रे. आधी कसं एकमेकांमध्ये हे असं बॉन्डिंग व्हायला पाहिजे, एकदम कॉम्प्लिकेशन व्हायला पाहिजे. आपलं एकदम सिंपल असतं माहितीये का? नो कॉम्प्लिकेशन, डायरेक्ट लव, मग लग्न. टा 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 टा. पुढे जाऊन असे लोचे होतील ना. ये
ये खाली ये ना हे घे. कसं आहे ना, काच पुसायला पेपर पाहिजे. पेपरने काच पुसली एकदम क्लिअर पिक्चर दिसते एकदम. गाडी मागून येऊ का पुढून येऊ, दिसणार म्हणजे दिसणार. तुला नाही वाटत धनुदा की हा अन्याय आहे? नाही म्हणजे बघ ना, मी तुझ्यासाठी त्या केतकीचा विचार सोडू शकतो. अरे पण तुला काय खात्री की ती तुला होच म्हणेल? भावा, सवाल आहे का? 100% गॅरंटी आपल्याला. रोकड्याच्या कॉन्फिडन्स मध्ये कपात होत नसते कधी, लक्षात घे प्रोसेस. पण ती खूपच लहान आहे रे, एकदम नेक्स्ट जनरेशन अशी. एवढा पण काय मोठा नाही यार मी. हा बरोबर आहे, पण कसं आहे आता प्रत्येक जनरेशन 3 वर्षांनी बदलत असते. मग तू बोललेलं तिला काही कळणार नाही आणि ती बोललेलं तुला काही कळणार नाही. मग नात्याला अर्थच काय? काय बोलतो बे? कळत नाही. तू काय बोलतोय ते मला कळत नाही आता. बघ आता मी काय बोलतोय ते तुला कळत नाहीये, म्हणजे माझं सगळं तुला असं बाउन्सर जाते, बरोबर ना? आणि ती तर माझ्या वयाची आहे ती तुझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे, लक्षात घे. आणि मी काळाच्या पुढे ऑलमोस्ट सेम. चल तुला दिला चान्स, फोन काढशील जरा? म्हणजे बघ आता समजा मी केतकी लयच बारीक झाली यार किती. आणि तू रोकड्या. उद्या समजा केतकी तुझ्यासोबत चॅटिंग करते. मी केतकी, हाय रोकड्या, मी फेम सोबत आहे, स्क्वॅड्सना नंतर भेटते. काही कळलं तुला? अरे कळणारच नाही. ऍक्च्युली तुला असं म्हणायचं आहे की मी फॅमिली सोबत आहे, मित्रांना नंतर भेटते. हा म्हणजे फॅम म्हणजे फॅमिली, स्क्वॅट म्हणजे मित्र. हा कळेल हळूहळू कळेल रे. हो का? चल तुला अजून एक चान्स. रोकडे, तुला किम कार्डेशियन माहिती आहे का रे? हा माहितीये ना. काय माहित नसणार का रे? एवढं सोपं आहे ते. पेपर मध्ये वाचलं ना परवा. अरे लय मोठा माणूस, काय कीर्ती त्या माणसाची. वा. हे अरे हॉलिवूडची खूप मोठी सेलिब्रिटी आहे रे ती. काय यार, झालास नापास झालास, गेलास रे तू, गेलास सुद्धा काही होऊ शकत नाही. अरे तुला सांगू का, तिच्या एकेका फोटोला लाख लाईक्स येतात. अरे करोडो लोक तिला फॉलो करतायत आणि माझ्यासारख्या मुलांना तर मिनिटाला तिच्या खबरी असतात. अरे हंडू मी सांगतोय. काय ए तुझ्या इंग्लिशचं इम्प्रेशन मारू नको. इथे बस काय आता एवढं पण माहिती नाही तुला? अरे हंडूपी म्हणजे 100% सांगतोय. म्हणजे उद्या ती तुझ्यासोबत चॅटिंग करताना समजा म्हणाली TTYI, TYSM, GNSDTC, XOXO, LOL, रफल, तर तू काय करणार आहेस? तुला कळेल का? अरे पण एवढं अवघड बोलायला ती काय सायंटिस्ट आहे का? नाही ना. अरे हे शॉर्ट फॉर्म्स आहेत रे सगळे. काय रे, कसं होणार तुझं? तू जे काय बोलतोयस ते तिला कळणार नाही आणि ती जे काय बोलते ते तुला कळणार नाही. मग काय रे, मग भांडण, तंटे, सगळीकडे असा क्लेश आणि शेवटला तर डिवोर्स. मग तू रस्त्यातून एकटा चालणार आणि एकच गाणं म्हणणार, सुन रहा है ना तू. रो रहा हूँ मैं. आई, हो बाळा, काही मदत करू का तुला? या घरात एकटा तूच मला असं विचारतोस आणि करतोसही मदत. सांगते मी सगळ्यांना, माझं लेकरू आहे ना, ते मला खूप मदत करतं. सगळी कामं येतात त्याला. त्या आत्ताच्या काळात माहितीये का तुला, मुलगा असू दे की मुलगी असू दे, सगळ्यांना सगळी कामं आलीच पाहिजेत. जगाच्या पाठीवर कुठेतरी कोपऱ्यात पडलात
कामधंद्यानिमित्त अजून कशासाठी तरी स्वतःच्या हाताने बनवून खाता आलं पाहिजे. पण हे कोणाच्या बाबतीत? फक्त तुझ्या बाबतीत. ते धाकटं कार्ट आहे ना, आगाऊ आहे रे एक नंबरचं. दुसऱ्याला कामाला येईल त्याला सांगेल तू बनव, मी बसतो ना खायला, त्याच्यात काय आहे हे बघ असं. काय दोन टोकाची पोरं माझ्या पोटाला जन्माला घातले त्या परमेश्वराने ना, खरोखर कमाल. अगं जाऊ दे गाई, तू असं त्रास करून घेतेस ना त्याचा, म्हणून तो तुला जास्त त्रास देतो. अरे काय बाजू घेतोयस? स्वतः वेबकॅम बनवला आणि संडासात जाऊन फिट केला, म्हणजे तिथे काय क्रिया करतात हे बाहेर बसून हा हसत हसत बघणार. काय पण फसला ना त्याचा तो प्रयोग. अरे पण म्हणून काय झालं? खरोखर बाबा तुला सांगू, असा डोक्याला व्याप आहे. ते काहीतरी कुरापती करतात, हा काहीतरी उचापती करतो. मी थकून जाते रे खरोखर. तू नसतास ना तर मी काय केलं असतं, काय झालं असतं माझं रे खरोखर. है ना तू रो रहा हूँ मैं. परत मला शब्द घातला. रहा है ना तू रो रहा हूँ मैं. त्याला भूक लागली ना की कळत नाही म्हणून रडतो तो. हे सांग रे बाबा कसं झालंय? आता काही गोड लागत नाही हो, सगळं कडू कडू लागतं. मेथीचे पराठे कडूच लागणार ना, गोड कसे लागतील? तिने काहीतरी सिरियस वाटतंय. काय रे, तुझ्या रेडिओवर एकदम आज वेगळं गाणं कसं काय? कालपर्यंत याड लागलं गात होता, हा आज एकदम सुन रहा है रो रहा है मैं तू. हा दादू, तो आनंदात आहे आणि खुदू खुदू हसतोय, म्हणजे नक्की काहीतरी खोडी करून आलाय, काहीतरी बदमाशी केली. तुला आठवतंय तो 2 वर्षाचा असताना असाच खुदू खुदू हसायचा जेव्हा भरलेल्या गव्हाच्या पिठाच्या डब्यात तो सुसू करायचा. आई तुला नेहमी माझेच किस्से आठवतात काय ग? अरे मोठा झालोय मी आता. टाळी दे टाळी दे. कसं आहे बाळा, मोठी झालेली माणसं आहेत ना, असं मी मोठा झालोय असं सांगत फिरत नाही. हा नाही बाळा, कसं आहे ना, तू हस ओके. तुला एक गोष्ट माहिती नसेल, तुझ्यापेक्षा जरा जास्तच हाईट आहे माझी. आई अजून एक सुचलं, टाळी दे. कसं असतं बाळा, हाईट जास्त असली की आपण मोठे असतो, हा विचारच मुळात खूप छोटा आहे, कळलं का? म्हणजे आता आपले बाबा तुझ्यापेक्षा बुटकेत, तर याचा अर्थ तू बाबा होत नाहीस. बाबा बाबा असतात आणि विघ्नेश विघ्नेशच असतो, कळलं? तू गप रे, तुझ्याशी बोलतोय मी. आई यार तू पण काय यार आता. अरे मोठा झालोय मी आता, वय वाढलंय माझं. वयामध्ये चेचला रे ह्यानी मला. रहा है ना तू. यांचं काहीतरी बिघडत चाललंय. आई तुला नाही वाटत का मी आता प्रेमात पडलं पाहिजे? म्हणजे बघ ना, माझं वय तर वाढलेलंच आहे आणि एक मुलगी सुद्धा माझ्या विचारात आहे. हीच ग दमयंती लेलेमची मुलगी, केतकी लेले. म्हणजे हा रोकडे आला ना मध्ये, मग त्यामुळे कसं झालं की एक फुल 2 माळी आणि 1 मणी आणि 2 धागे. म्हंटल ना दादा, याने सगळा पोरखेळ चालवलाय ते. याला काय अर्थ आहे? नाही म्हणजे दादानी केलं ते प्रेम आणि आम्ही केलं ते पोरखेळ. काय रे रोकड्या दादा, तुला आता नाही आवडत ना ती मुलगी? आवडते. याला काय अर्थ आहे यार? एवढं तुला बाहेर समजवलं आणि तरी पण. चल बरं आई तूच सांग. नाही म्हणजे बघ आता कोण कोण आहे? रोकड्या आहे, एक उमदा मुलगा आहे म्हणजे मी, आणि एक सेक्सी मुलगी. काय बोललास तू? काय बोललास पहिला सांग. मी काय बोललास? काय बोललास? ते ठेव.
पाडी ना पाडी काचेच आहे पाडी ठेव ते खाली. हे मोठं आहे पाडी पडेल ते खाली ठेव, ते खाली ठेव. ते हाताला काय लागलं? काही लागलं काही नाही नको ना पाडेल तो. हा बघा फुटेल एकदम थ्रिलिंग सीन होईल. काचा सगळीकडे पायातून रक्त येईल असं बाळा राहू दे, जा, चल जा जा. तिकडे उभा राहा. चल, जा, चल. फुटेल बाळा फुटेल. हा हा असं माझ्या राशीला अगं आई 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 काय 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 पाणी घे ना. पाणी घे ना. हळू शांत शांत. आई पाणी शांत. बरं वाटतंय? आई पाणी धरा रे त्याला धरा. काय बोललास तू? मी कुठं काय बोललोय? मी जिभेला चटका दे ना. काय बोललास? एक मुलगी त्याच्या आधी काय बोललास कार्ट्या? सेक्सी. खाली खाली खाली. वाचलो हात नाही भाजला. तुला तुला किती वेळा सांगितलंय असं आई समोर काही करायचं नाही. आईला असे धक्के चालत नाही, राडे होतात नंतर. कळत नाही? ए साल्या, हिम्मत असेल तर डोळ्यात डोळे घालून बघ ना. हा छेड काढतो मुर्द्या छेड काढतो माझी. जणा असा हाल करते ना आता बघत राहशील. हाल कैसा है जनाब का, ए डुचक्या बघू नको. क्या ख्याल है आपका, काय गावात तुझ्या यूं तो मचल गए ओ ओ ओ. शिक तुला. ओ! यूं ही फिसल गए आ आ आ. पडले ना मुर्द्या तुझ्या. गचपण ठेवल्या डुचक्या. जायचा मुर्दा बसशील तुझ्या. मॅडम ही खायची वेळ आहे. सगळा हिंसाचार कशासाठी? हिंसाचार होणारच. का नाही करायचा हिंसाचार? हिंसाचाराला कधी पण महिला वर्गाला तोंड द्यायला लागतंय. कोणी पण मुर्दा उठतोय आणि भर दिवस आमची छेड काढतोय. आम्ही काय गप्पा बसणार आहोत का? परिस्थिती बदलायला पाहिजे, मानसिकता बदलायला पाहिजे आणि आम्ही बदलणार आहोत ही परिस्थिती. आम्ही स्वतःच रक्षण करायला शिकणार आहोत. जायच्या गावात त्याच्या